येत आहेत पहिला बॉल फेस करण्यासाठी प्रशांत स्ट्राईक एंडला. पहिला बॉल वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर अति वेगाने बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय पहा. पाऊस आला आणि त्या पावसाच्या कारणाने खेळपट्टी तुम्हाला ओलसर पाहायला मिळते. खेळपट्टीवरती पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी विशाल सांगपाळ यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. तोरणेवाडी विपक्ष लाखवड असा सामना आपल्याला सुरू होताना आपण पाहतोय. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह करायचा होता. टप्पा पडल्यानंतर वेग आहे विशाल सांगपाळ यांच्याकडे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉल आणि तिन्ही बॉल डॉट टाकले. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये विशाल सांगपाळ यांची पाहायला मिळते. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकलेले नाही आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 बॉल सलगचे डॉट टाकलेत. पहिलं निर्धाव षटक येईल का हे देखील पाहावं लागेल. फटका चांगला आहे ऑन साइडला. आवाज कडक आलाय आणि बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. चौकार आलाय. 4 बॉल नंतर एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला आपण पाहिलं. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून चौकार आलाय. पाच बॉल आणि 4 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. तोरणेवाडी टीम बॅटिंग करते. तुषार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती येतील तोपर्यंत मात्र धावा किती घेतल्या जात आहेत आणि पंचांनी सांगितलं फलंदाज बाद आहेत. डायरेक्ट हिट विकेट आली. कोणताही बॉल न खेळता डायमंड डकचा शिकार ठरतोय बॅट्समन तुषार. तुषारला परतावं लागतंय पहा. हे क्रिकेट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी थ्रो देखील रॉकेट थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र तुषार मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. पहिलं षटक केवळ 5 धावांचं राहिलं. विशाल सांगपाळचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक विशालच्या नावी राहिलं. टीम लाखवड संघ चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टीम तोरणेवाडी विपक्ष लाखवड असा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. राजेश सांगपाळ गोलंदाजी मार्क होती. त्यांना आपण आता पाहत आहोत. विकेट आली आणि त्याच कारणाने काय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. तोरणेवाडी टीमनी देखील मागच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती. मोरिया 11 वारसुदेव संघाचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. फुल टॉस होता. ड्राईव्ह करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का पाहावं लागेल. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. 22 स्वरूपामध्ये सिंगल येते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. फुल टॉस होता. लाईन पिक करू शकलेले नाहीयेत. यष्टीरक्षकाच्या हातातून सटकल्यानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळते. तोरणेवाडी विपक्ष लाखवड असा आपण सामना पाहत आहोत. टप्पा पडला. उसळी घेणारा बॉल होता. पंचांनी देखील सांगितलं हा ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून सांगितलं जातं. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा आपण या ठिकाणी क्रिकेटमय वातावरणामध्ये तर पाहिलं तर सेलिब्रेट करत आहोत. डाऊन द लेग स्टंप इकडे आणखी एक व्हाईट बॉल प्लस 1 अशा 2 धावसंख्या स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. एक बॉल आतापर्यंत होतोय. एक्स्ट्रा रन राजेश सांगपाळ इकडे देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला प्रणयला तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना. यावेळेचा बॉल लेग साईडला ग्लान्स केला होता. इकडे एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का आणि नाही आहे. इकडे सिंगल मिळताना पाहायला मिळते पहा.
मैदानाच्या आतमध्ये तुम्ही टीम तोरणेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम लाकवड असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत 7 बॉलच्या पाठीमागे 5. प्रणय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय 1 बॉलच्या पाठीमागे 1. 7.50चा रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. धावा येणं गरजेचं राहील सत्र क्रमांक 1 मध्ये. लाईन चुकीची आहे. लेग स्टंप सोडून चाललाय या बॉल. पंच देखील या ठिकाणी सांगतायत इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. वाईड आतापर्यंत आपण पाहिले ना तर 3 वाईड येताना पाहायला मिळतात. एक बाई झाले. तब्बल 2 बॉलच्या पाठीमागे 5 धावा राजेश संकपाळ यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामध्ये क्रिकेट वेगळा आनंद असतो पावसामध्ये क्रिकेट खेळण्याचा. खराब लाईन आहे. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. वाईड आहे. प्लस एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. पहा धाव फलकावरती जाऊया. धाव संख्या स्कोरबोर्ड ती लागते ती 13 आतापर्यंत. आपण जर पाहिलं तर वाईड 4 वाईड आलेत. एक बाई झाले. 2 बॉलच्या पाठीमागे 7 धावा राजेश संकपाळ यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. खराब गोलंदाजी. पाऊस देखील वेगाने वाढू लागलाय मी म्हणेन. फटका तुम्ही पाहू शकता. प्रशांतच्या बॅटमधून टायमिंग प्रॉपर आहे. सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे फ्लॅट पॅरल. अगदी ज्या पद्धतीने स्ट्रोक केला मिडल ऑफ द बॅट केला आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. प्रशांतच्या बॅटमधून एक क्रॅकिंग षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. आणखी एक कोला टाकलेला बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोकची झलक आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साइडला खेळलेला फटका एक सिंगल मिळते. धाव फलकामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते ती 20 धावसंख्या. चांगली बॅटिंग. 4 बॉलच्या पाठीमागे 14 धावा राजेश संकपाळनी आतापर्यंत खर्च केल्यात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये टीम तोरणेवाडीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहतोय. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. कमबॅक करणारा बॉल राजेश संकपाळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 5 बॉलच्या पाठीमागे 14 खर्च केल्या. 20 रन्स. 20 धावसंख्या स्कोरबोर्डची पाहायला मिळते. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. फटका डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून बॉल निसटला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या हातातून बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावा किती मिळाल्यात. षटकार येतोय. चांगली बॅटिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून पुढे टाकलेला बॉल पुढेच खेळला. फोर्स केलं होतं बॉलला. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या हातातून बॉल सटकला आणि ट्रॅव्हल झाला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. पहिला बॉल कुणालचा नो बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल म्हणजे टोटल धाव फलकावरती 28. 2 धावा एक्स्ट्रा आल्या. नो बॉल आहे. फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. पाऊस तो कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये तोरणेवाडीची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ओ हा फुल टॉस होता. लेग साईडला पंच केलाय. पंचांनी सांगितलं एक सिंगल मिळते. त्या पलीकडे काही मिळणार नाहीये. धाव फलकावरती जाऊया. धाव फलकावरती 29 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. कुणाल गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रणय आहे. नॉन स्ट्राईकला तुषार चांगली बॅटिंग करतोय. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस लेग साईडला भिंगरी स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या आतमध्ये कारण क्षेत्ररक्षक तिकडे कोसळलेत. पहा झेल घेण्याचा प्रयत्न राहिला. धावा किती मिळतील
हे देखील पाहावं लागेल. पाऊस पाऊस आणि पाऊस तुम्हाला पाहायला मिळतोय. बरीचशी विश्रांती या पावसाने घेतली, परंतु आज मात्र सकाळपासून धो धो कोसळतोय आणि त्यामध्ये टीम तोरणेवाडी चांगला खेळ राहिला. धावफलकावरती जाऊया. 32 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. तब्बल 3 धावसंख्या या बॉलवरती आली. फुलटॉस. फुलटॉसला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. फुलटॉस म्हणजे क्रिकेटमध्ये मेजवानी. त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 3 रन्स आले. तुषार आता प्रशांत आता स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलाय. यावेळेचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळले. गौतम मधून बॉल अगदी मार्गस्थ होत असताना धाबा किती घेतल्या जातील? 2 धाबा घेताना पाहायला मिळतील. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन आपण जर पाहिलं, लाकूड असंघाने बऱ्याच रन एक्स्ट्रा तिकडे खर्च करताना पण त्यांना पाहिलंय. शेवटचं अंतिम षटक आहे. यानंतर टॉस केलं जाईल. त्याला टीम तेटली आणि त्यांच्या विरोधामध्ये 3 बॉल होत आहेत. शिंदी असा टॉस देखील आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. चांगला बॉल होता. कुणालचा उसळणारा बॉल होता. पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाने चुकी केली. एक सिंगल येताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल, वेगाने टाकलेला बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. चांगली गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळते. 35 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. यावेळेस सोडून दिलाय बॉल. आउट ऑफ द लेग स्टंप आहे. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. या धावा मात्र सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही धावा चेस कराल त्यावेळेस मात्र तुम्हाला डोकेदुखी ठरतील. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? धावा किती आल्यात? पंचांनी 2 धावा तिकडे सांगितल्यात की 2 धावा येत आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती जाऊया. धावफलक अपडेट केलं जाईल. 38 38 1 2.5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 1 बॉल बाकी आहे. त्यानंतर टॉस करूया. शिंदी विपक्ष तेटली. एक चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया आपण टॉस साठी या. पाऊस आणि पाऊस आणि पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसाही. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस. 80वा स्वातंत्र्य दिवस साजरी केला जातोय संपूर्ण भारतामध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 39 धावसंख्या टीम तोरणेवाडी. प्रशांत आणि प्रणय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, परंतु एक्स्ट्रा धावा तुम्ही कॅल्क्युलेट केले ना तर त्याची संख्या जास्त आहे. हा देखील एक्स्ट्रा वाईड. आणखी 1 रन. 40 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. एक्स्ट्रा धावसंख्या मिळते पहा. कुणाल गोलंदाजी मार्कमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हे नवीन खेळाडू आहेत आणि त्यांना अजून बरेचसे प्रयत्न करावे लागतील. प्रॅक्टिस करावी लागेल. पावसाळी क्रिकेट तितकंसं सोपं नाहीये बॉलिंग टाकत असताना. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे सी कॉर्नरला. एक तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि इकडे काय घडत आहे? 2 कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय का? हो, इकडे पाहिलं जाईल. तिसरी कंप्लीट. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. आता धावा काउंट केल्या जातील आणि पंचांच्या माध्यमातून या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा आल्या 4. 44 44 45चं टार्गेट. चला करूया टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस आपण करत आहोत. टीम शिंदी विपक्ष तेटली. या चला टॉस करूया आपण. टॉस करण्यासाठी इरणे गावचे स्टार खेळाडू राहुल जाधव यांना विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा अशी आम्ही तुम्हाला विनंती करू. चला बॉल द्या. पंचांना पंचांचा काय इशारा येतोय ते देखील पाहावं लागेल. तीन रन्स आहेत शेवटच्या बॉलवरती, म्हणजे 44 कराव्या लागतील टीम लाकवड संघाला. चला टीम तोरणेवाडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अधिकचा वेळ घेऊ नका मित्रांनो. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या शिंदे आणि तेटली.
या चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते हा टॉस करणार आहोत आपण मुख्य व्यासपीठावरती. टीम शिंदे आणि टीम तेटली आपण टॉस करण्यासाठी या. आपण टॉस करत आहोत. टॉस करत आहोत आपण या टीम तेटली आणि टीम शिंदे. शिंदे टीमचे कॅप्टन आलेले नाही आहेत. नीरज आपण या टॉस करण्यासाठी. टीम तोरणेवाडी आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. आपल्याला विनंती आहे. चला थोडीशी घाई करा. शिंदे टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी आपल्याला विनंती आहे. चला बॅट्समन आपण पाठवा लगेच. आपल्याला विनंती आम्ही करत आहोत. लाकवड संघ फलंदाज पाठवा. शिंदे टीम आपल्याला विनंती आहे. आपला कॅप्टन पाठवा. नीरज, सार्थक, अनिरुद्ध कॅप्टन पाठवा टॉस साठी. शिंदे टीम चला. लाकवड संघ बॅट्समन चला लगेच आपण. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि धनंजय सकपाळ एक सिनियर क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 44चं टार्गेट आहे. टॉस आपण करत आहोत. टीम शिंदे आणि टीम तिटलीच्या दरम्यान टॉस केलं जाईल. एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. टॉस आपण करत आहोत आणि त्याची माहिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. टीम तेटलीने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रेडी राहा दोन्ही टीम. शिंदे टीम आपण रेडी राहा. चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. अधिकचा वेळ घेऊ नका. पाऊस देखील थांबलाय. 44 धावांचं टार्गेट आहे या सामन्यामध्ये. लाकवड विरुद्ध टीम तोरणेवाडी असा सामना आपण तुम्ही पाहताय. त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी विपक्ष जन्नी माता क्रिकेट क्लब लाकवड असा सामना तुम्ही पाहताय. KSK क्रीडा प्रतिष्ठानची ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत. शिवशक्ती क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. इरणे बुद्रुक गाव महाबळेश्वर आणि महाबळेश्वरच्या कुशीत अगदी निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेलं गाव. डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव. सुंदर गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. क्रिकेटचा एक वेगळा इतिहास आहे या गावच्या पाठीमागे पाहिलं तर तुम्ही. संपूर्ण महाबळेश्वर तालुका आणि जावली तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेटची ट्रॉफी याच गावच्या माध्यमातून दिली जाते. मे महिन्यामध्ये ती क्रिकेट स्पर्धा आपण नेहमी पाहतो. 10, 11 आणि 12 मेला ही क्रिकेट स्पर्धा इरणे बुद्रुक गावामध्ये अगदी पाहायला मिळते. पहिला बॉल अगदी आउट ऑफ द लेग स्टंप आहे आणि पंचांचा इशारा काय येतो हे देखील पाहावं लागेल. येस, पहिला बॉल वाईड +1 अशा 2 धावसंख्या येतील. 44चं टार्गेट. प्रशांत गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. प्रशांतने बॅटिंग चांगली केली
आता गोलंदाजी चांगली करायची आहे. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय धनंजय सकपाळ. पहिला बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. उसळणारा बॉल होता, वेगवान बॉल होता आणि जिकडे पाऊस पडलाय खेळपट्टी सिमेंट कॉन्क्रीटची आणि त्याच्यावरती पाऊस आणि अ, वेगाने बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघताना पाहायला मिळतोय. आणखी एक आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते पहा. चांगली गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. युवकांची हवा पाहायला मिळते या संपूर्ण टीममध्ये. युवा खेळाडू पाहायला मिळतात. गतीमध्ये परिवर्तन केले. बॉल ट्रॅव्हल होतोय पाठीमागे. इकडे काय घडलंय? धनंजय सकपाळ रन्स नाही घ्यायची. नॉन स्ट्राईकला एकाला आउट व्हावं लागेल. समजण्या पलीकडचं क्रिकेट. रन्स घ्यायची नव्हती कारण सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होत होता आणि विकेट आली. 3 बॉल डॉट आलेत आतापर्यंत. वाईट देखील आले पहिले 2. त्यानंतर आपण जर पाहिलं तर विकेट आली. 15 बॉल आणि 15 बॉलच्या पाठीमागे 42 धावांची गरज असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इनॅट क्रमांक 3 वरती सूरज हरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. चला थोडी घाई करा. बॅट्समन थोडंसं लवकर चला. टीम शिंदे आणि टीम तेटली आपण रेडी राहा. जसा सामना संपेल तुम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातोय. 80वा स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटची कडा. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल त्या पलीकडे काही मिळणार नाहीये. धनंजय सकपाळ लेजेंडरी क्रिकेटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कित्येक वर्ष लाखवड संघासाठी चांगलं क्रिकेट. अनेक ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत. चांगला खेळ नेहमी सातत्यपूर्व केलाय. बॅकफुटला गेले. टॅप करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला खेळायचं होतं बॉलला. बॉल खाली गेला. बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकलेले नाही आहेत. फुटवर्क नाही आहे. क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे. फुटवर्क नाही आहे. पावसाळी क्रिकेट आहे. टायमिंगचा खेळ. अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल येतोय. प्रशांतच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल आणि फक्त केवळ धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 44चं टार्गेट होतं. इथून पुढे 41ची गरज आहे. अशी बॅटिंग चालणार नाहीये. 12 बॉलच्या पाठीमागे 41 वरती करायचे आहेत. 6 बॉलच्या पाठीमागे धनंजय सकपाळ यांच्या बॅटमधून केवळ 1 रन आले. स्ट्राईक रेट 0.10चा राहिलाय. चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. 6 बॉलच्या पाठीमागे 1, 12 बॉलच्या पाठीमागे 41 तुम्हाला कराव्या लागतील. आता मोठे स्ट्रोक येतील का हे देखील पाहावं लागेल. हरी स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला धनंजय सकपाळ. पहिला बॉल. वेग आहे प्रचंड. एका हातामध्ये झेल पकडलाय. क्या बात है. लाजवाब कॅच. अप्रतिम कॅच पकडली पहा. बॅटची कडा लागली आणि त्याच वेगाने बॉल पाठीमागे जात असताना अगदी उजव्या हातामध्ये झेल पकडला. इकडे बाद होताना हरी इकडे आपण पाहतोय गोल्डन डकची शिकार ठरतायत. हरी आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पार्थ दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राजकारणामध्ये आपण पार्थ पवार यांना पाहतो. क्रिकेटमध्ये लाखवड संघाकडून पार्थ संगपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वेग आहे. चांगली गोलंदाजी यार. गोलंदाज आपण पाहू शकता तुम्ही. टीम तोरणेवाडी अपडेट होते पहा. ज्या पद्धतीने आपण तोरणेवाडीचा खेळ पाहतोय बहरतोय. चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रशांतची चांगली बॅटिंग. तोरणेवाडीच्या कौतुक करावं लागेल. छोटस वाडी आहे परंतु क्रिकेट चांगलं खेळलं जात आहे. अपडेट केलंय स्वतःला. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न केला. ताकद नव्हती तितकीशी. टायमिंग देखील नव्हतं. एक सिंगल येताना पाहायला मिळते. इक्का दुक्का से कुछ नहीं होने वाला इधर. बड़े स्ट्रोक तुमको खेलने पड़ेंगे. लंबे लंबे छक्के मारने पड़ेंगे. परंतु हे काही इकडे उमेश दिसत नाहीये. 9 बॉलच्या पाठीमागे 39 करायचे आहेत. जे तब्बल 6 षटकारांची गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी.
चांगली गोलंदाजी, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. छोटा गोलंदाज आहे, युवा आहे. भारतामध्ये सध्या जेनजींची चर्चा आहे आणि एक जेनजी टीम टुर्नीमेंटकडून मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. हो, इथे कौतुक केलं आणि हातातून बॉल सटकला. वेग प्रचंड धारण करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाने केला. श्रेयश मैदानाच्या आतमध्ये. परंतु येणाऱ्या काळामध्ये हे खेळाडू तुम्हाला चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने श्रेयसने केली. हा नो बॉल आलाय. वेग आहे, प्रचंड वेग आहे, परंतु दिशा नाहीये, लाईन लेंथ नाहीये. टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. क्रिकेटमध्ये बॉलिंग करताना टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. तो टप्पा तुम्हाला शोधावा लागेल. श्रेयश मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. टीम तोरणेवाडीच्या माध्यमातून युवा खेळाडू चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 बॉल एक्स्ट्रा टाकलेत. पुढचा बॉल हा पुढे टाकलेला बॉल ऑन द राईज केला होता. बॉल हवेमध्ये आहे. तितकीशी ताकद नव्हती या बॉलच्या पाठीमागे. सिंगल मिळते. एका धावेने काही होणार नाहीये. धावफलकावरती जाऊया, अपडेट करूया. धावसंख्या केवळ 8. आतापर्यंत बॉल आपण जर पाहिले तर 10 झाले. 10 बॉलच्या पाठीमागे 8 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. स्ट्राईक रेट नाहीये तितकासा. स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागेल तुम्हाला 300 प्लस. पुढे टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट खेळलंय. हवेत खेळणं गरजेचं होतं. सिंगल मिळणार नाहीये. डॉट बॉल. धनंजय सकपाळनी 8 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत केवळ 2 धावा केल्यात. अपडेट करावं लागेल. मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल पाठीमागे जातोय. सिंगल मिळताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल डॉट आला. 9 वरती 2. लाकवड असंघ बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय 44चं टार्गेट. आता टार्गेट आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 6 बॉलच्या पाठीमागे 35 ची गरज आहे. आता रिंकू सिंग कोणाला तरी बनावं लागेल इकडे. कोण करणार? रिंकू सिंगने मारलेले ते 5 षटकार आजही आपल्या डोळ्यासमोर येतात. IPL सीझन क्रमांक 24 आपण पाहिलं. अप्रतिम राहिलं होतं रिंकू सिंगसाठी. 5 षटकार तुम्हाला मारणं तितकंसं सोपं नाहीये. आता खुल्या गटाचं क्रिकेट तुम्ही पाहत असाल YouTubeच्या माध्यमातून. अनेकदा हे कारनामे ओपन क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये होत असतात. 6 बॉलच्या पाठीमागे 35. सिंगल आले. ओके. सिंगल घेतलेली आहे आपण. फटका चांगला खेळलाय. वेगळ्या प्रकारचा स्ट्रोक. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अगोदर आले, खाली पडले, बॉल त्यांच्या तोंडावरती पडलाय. ॲक्शन रिप्ले पाहणं गरजेचं राहील. ज्या पद्धतीने आपण हा बॉल पाहिला, वेगळ्या प्रकारचा स्ट्रोक होता. बॅडमिंटन स्ट्रोक म्हणायला काही हरकत नाही. ब्लॅक कलरची जर्सी परिधान केले. मयूर आय थिंक आहे तिकडे. आणि हा बॉल तुम्ही पाहू शकता. बॉल हवेत होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक वेगाने आले. बॉलवरती ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. 22 यार्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आणि हा बॉल आय थिंक त्यांच्या चेहऱ्यावरती लागलाय. पुढचा बॉल थोडासा खाली राहिला. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतो. या मॅचमध्ये काही नाही राहिलं. वन वे ट्रॅफिक तुम्हाला पाहायला मिळतंय. तूर्णेवाडी टीम. रिप्ले टेलिकास्ट पहा. बॉल अगदी त्यांच्या चेहऱ्याला आय थिंक चेहऱ्यावरतीच पडलाय. हा रिप्ले टेलिकास्ट पहा. हे काम तुम्ही फक्त 22 यार्डच्या माध्यमातून पाहू शकता. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. ऑपरेटरचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ऑपरेट केलं जात आहे. वाईड आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. औपचारिकता आहे या सामन्यामध्ये. यानंतर बिग फाईट शिंदे विरुद्ध तेटली. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 3-34 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती. ओहो, चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाचा भेद घेतोय. लो स्कोरिंग मॅच. आय थिंक उमेश सर आजच्याच दिवशी आपण जर पाहिलं श्रीलंका विरुद्ध भारत टेस्ट सिरीज आज सुरू होते आणि इकडे देखील आपल्याला थोडासा टेस्टचा स्वाद आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना लाकवड संघ चांगला स्ट्रोक आहे, परंतु या स्ट्रोकमध्ये देखील ताकद नाही आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 17 बॉलच्या पाठीमागे केवळ 11 धावसंख्या स्कोरबोर्डती लागले सेकंड इनिंग मध्ये. धनंजय सकपाळ 10 बॉलमध्ये 4 वरती बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, 33 ची गरज. शेवट गोड केला जाईल का धनंजय सकपाळ यांच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. चला पुढच्या दोन्ही टीम रेडी राहा. ओके, करेक्शन करू, माफी असावी. 2 बॉल बाकी.
आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम कॅच तुषारनी पकडला. कौतुक करावं लागेल. बॅटिंग करताना उमेश सर तुषारला काहीच मिळालं नव्हतं. म्हणजे एकही बॉल तो खेळला नव्हता. डायमंड डकचा शिकार ठरला होता. गोलंदाजी करत असताना इकडे क्षेत्ररक्षणामध्ये अप्रतिम कॅच पकडलाय आणि धनंजयला बाद केलंय. 11 बॉलमध्ये केवळ 4 धावांवरती खेळत असताना धनंजय सकपा बाद. चला नवीन बॅटर लगेच चला. थोडीशी घाई करा. टीम शिंदे तुम्ही रेडी आहात का अनिरुद्ध? ओके चला. आणि टेटली टीम गणेश भोसले चला रेडी राहा. सामना जसं संपेल लगेच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. एक चांगली बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम तगड्या आहेत. दोन्ही टीमनी चांगला खेळ केला या सीझनमध्ये. शिंदे विपक्ष टेटली असा एक बिग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सामना संपेल. इकडे एक बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. औपचारिकता आपण पूर्ण करूया. स्पर्धा अप्रतिम आहे. चांगली स्पर्धा आहे. कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शिवशक्ती चषक 2026 पायावरती टाकलेला बॉल ड्राईव्ह केला होता. शेवटचा बॉल कोणतीही रन नसेल. इकडे मॅच समाप्त झाली. एक हाती सामना वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये प्रशांतनी केला बॅटिंग करत असताना आणि खेळ मात्र अगदी वन साइड राहिला. वन साइड हिरो टीम म्हणायला काय हरकत नाही.